सध्याच्या नियमानुसार जर आपण बघितलं तर एकच उमेदवार असल्यास तिथं निवडणूक घेतली जात नाही. मित्र हो, राज्यामध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीपेक्षा निवडणुकीपूर्वीचे जे 69 उमेदवार बिनविरोध झाले आहेत त्याचीच चर्चा आणि वाद मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे, अगदी न्यायालयापर्यंत सुद्धा. धमक्या आणि कोट्यावधी रुपये देऊन सत्ताधारी पक्षांनी या निवडणुका बिनविरोध करून घेतल्या आहेत असा आरोप विरोधक करीत आहेत. आणि मग त्याचे पुरावे म्हणून काही फोटो, काही व्हिडिओ देखील विरोधकांनी दाखवलेले आहेत. अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यात पोलिसांच्या मदतीने विरोधकांचे उमेदवार नेल्याचे सुद्धा आरोप आहेत. निवडणूक आयोगावर तर काही विश्वास नाही, जनतेचाही नाही, विरोधकांचा तर अजिबात नाही. आणि मग त्यामुळं हे बिनविरोधचं सगळं प्रकरण आता न्यायालयामध्ये पोहोचलं आहे. पण तरी सुद्धा निवडणूक आयोगानं या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत अगदी वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. या निवडणुकीमध्ये 69 उमेदवार प्रत्यक्ष मतदान न होता म्हणजे बिनविरोध विजयी झाल्यामुळं लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी राज्य निवडणूक आयुक्ताची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे. विशेषतः ठाणे आणि कल्याण डोंबिवली सारख्या शहरामध्ये जिथं मोठ्या प्रमाणावर अर्ज मागे घेतले गेले तिथल्या महापालिका आयुक्तांना स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे आदेश सुद्धा आयोगाने दिलेले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत या उमेदवाराचे निकाल अधिकृतपणे जाहीर केले जाणार नाहीत. बिनविरोध निवडणुकीच्या विषयामध्ये आता मात्र बघा, नोटा हा जो पर्याय आहे ना, या नोटा पर्यायानं मात्र मोठा पेच निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या मैदानात एक उमेदवार असला तरी तिथं नोटा पर्याय मतदारांना उपलब्ध करून दिला जावा अशी मागणी तर केली जाते. पण सध्याच्या नियमानुसार जर आपण बघितलं तर एकच उमेदवार असल्यास तिथं निवडणूक घेतली जात नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबत जरी एक याचिका दाखल असली तरी सुद्धा या निवडणुकीमध्ये त्याची अंमलबजावणी करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे असं निवडणूक आयोगाला वाटतं. बिनविरोध निवडीमध्ये उमेदवारांना धमकावून किंवा कुठल्याही प्रकारचं आमिष दाखवून अर्ज मागे घ्यायला लावले असतील तर संबंधित प्रभागातील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात येईल आणि तिथं पुन्हा नव्यानं मतदान घेण्यात येईल असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. पण त्यासाठी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांच्या तक्रारी फक्त महत्वाच्या आहेत. राजकीय पक्षांनी केलेल्या तक्रारीला महत्व द्यायला निवडणूक आयोग तयार नाही. मग जर कुठल्या धमक्यांना घाबरून म्हणा किंवा मग कुठल्या आमिषाला बळी पडून म्हणा या उमेदवारांनी जर अर्ज मागे घेतले असतील तर ते तक्रार द्यायला कसे काय पुढे येतील हो? साधं सरळ गणित आहे, लॉजिक आहे. कदाचित बघा, धमकीला घाबरलेल्यातील काही जण तक्रार द्यायला तयार होतील सुद्धा, पण जे आमिषाला बळी पडलेले आहेत, कोटींच्या कोटी रुपये ज्याच्या घरामध्ये जाऊन पडलेले आहेत ते आता तक्रार करण्यासाठी पुढे येतील का हो? तसं अजिबात वाटत नाही. आणि मग त्यांच्या तक्रारीशिवाय तर काय होणार नाही. मग शेवटी काय होणार हो? कोणाची तक्रार नाही म्हणून इथल्या बिनविरोध निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार. आणि मग निवडणूक आयोगाची ही जी सगळी चौकशी आहे हा केवळ फारस ठरणार नाही का? तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.